असं मनोमिलनाबाबत काय चर्चा? कुठले म्हणून नगरपालिका, झेडपी, पंचायत समिती. काय माहिती आहे का, तुम्ही लई तयारी मनोमिलन सगळं झालंय, सारखं मनोमिलनच्या बाबतीत काय म्हणून तुम्हाला वाटतंय की अजून मनोमिलन झालं नाही? ते पण तुमचं पण बरोबर आहे. तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तुम्ही करताय ते बरोबर करताय, योग्यच आहे. नाहीतर तुम्हाला खुराक मिळणार नाही, वर्तमानपत्र चालणार नाही, त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही. चालेल, हे बघा, माझं कोणाबरोबरही भांडण नाही. फक्त लोकांच्या हिताविरोधात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो. ते काय माझं पर्सनल काय नाही. आणि ते जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिलन म्हणण्यापेक्षा त्याच्याशी मी सहमतच आहे. मी थोडे म्हणतो की माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा. शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात, मग ते कोण असेल, मग आमदार, खासदार, मंत्री फिंत्री हे ते, किंवा मग तुमचं झेडपी, पंचायत समिती, नगरसेवक, लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून देतो लोकांची सेवा व्हावी. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर मला सांगा ना, आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा ना, संपूर्ण त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र वाचलं, त्यांनी कधी भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं, असं नसतं काय.